पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. दोन्ही हात आता नमस्कार मुद्रेमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. तर यात एक नेहमीप्रमाणे दोनही हात वर, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वर खेचायचे, कोपरातून सरळ आणि कानाच्या मागे घ्यायचे आहेत. आणि आपल्याला आता डाव्या बाजूला वाकायचं आहे. मान आणि चेहरा समोर ठेवून डावीकडे वाकायचं आहे. परत सरवायचं आहे. एक. उजव्या बाजूला वाकायचं आहे. परत सरवायचं आहे. एक. परत डाव्या बाजूला वाकायचं आहे. परत सरवायचं आहे. एक. उजवीकडे वाकायचं आहे. परत सरवायचं आहे. एक. आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ आणि डावीकडे झुकायचं. एक. डावीकडे झुकायचं. हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. सरळायचे. उजवीकडे. एक. परत डाव्या बाजूला. एक. उजवीकडे. एक. आता पुढे मध्यभागी झुकायचं आपल्याला. करूयात. एक. टाचेचा दाब पोटावरती आला पाहिजे असं पुढे झुकायचं आहे आणि कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत सरळचं. पुन्हा एकदा पुढे झुकायचं आहे. एक. ठीक आहे. आता पाय चेंज करायचा आहे. जो पाय वर आहे तो खाली घ्यायचा आहे. जो पाय खाली आहे तो वरती घ्यायचा आहे. अर्ध पद्मासन असेल तरी चेंज करायचं आहे आणि पूर्ण पद्मासन असेल तरी सुद्धा आपल्याला हे चेंज करायचं आहे. पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. एक. फिरवायचं आहे. परत एकदा पुढे. एक. ठीक आहे. आता दोनही हात बाजूला करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ करायचे आहेत. एक. आता डावीकडे वळायचं आपल्याला. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं. मान मागे करायची आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला फक्त हाताची हालचाल करायची आहे. ठीक आहे. हाताचा डाव्या हाताचा पंजा आकाशाकडे करा आणि श्वास आतमध्ये घेत फक्त हात वरती करायचा आहे. एक. श्वास आतमध्ये, हात वर. एवढीच क्रिया करायची आहे. बोट सरळ ठेवा. कोपरे सरळ आणि हात खांद्यातून वर खेचलेला. एवढंच करायचं आहे. परत आता हात खांद्याच्या रेषेत खाली करायचा. श्वास बाहेर. परत. एक. श्वास आतमध्ये, हात वर, बोट सरळ, कोपरे सरळ.
मनगट सरळ ठेवायचा आहे. 2 श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. हाताचा पंजा जमिनीकडे करायचा आहे. उजवा हात सरळ करायचा आहे आणि परत सरळ व्हायचं. 1 आणि हात खाली, 2. ठीक आहे. परत उजव्या बाजूने करूयात. उजव्या हाताने करायचे फक्त. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1. आता उजव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. 2. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. मान मागे करायचे आणि उजवा हात वरती करायचा. आता हाताचा पंजा आकाशाकडे, हात वरती. 1. खोल श्वास आतमध्ये घेत, हात वर. खांद्यांच्या स्नायूंना थोडासा ताण पडला पाहिजे. मानेच्या स्नायूंना ताण. बोट सरळ, कोपरे सरळ. परत हात खाली. 2. मान मागे करायची. हात खाली घेतल्यावर खांद्याच्या रेषेत हात. परत 1 श्वास आतमध्ये, कोपरे सरळ, बोटांना ताण. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, हात खाली. 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये, हात वर. खांद्याला ताण पडला पाहिजे. फक्त कोपरे सरळ, बोट सरळ, मनगट सरळ, हात खांद्यात वर. 2 श्वास बाहेर. हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे. परत सरळ व्हायचा. 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. तुमच्या लक्षात येईल की पूर्ण मानेला इथपर्यंत आपल्याला ताण जाणवतो. त्याच्यामुळे दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. आता दोनही हात आपल्या डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. कोपरे मागे करायचे आहेत आणि मान सरळ. ठीक आहे. आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचे. आता करूयात. 1, पाठीचा कणा ताठ आणि कोपरे मागे. परत सरवायचं आहे. 2. ठीक आहे. कडेने बघितल्यावर पाठीचा कणा आपल्याला ताठ ठेवणं अपेक्षित आहे. पुढे झुकायचं आहे. 1, मान वर आणि खांदे वर. पाठीचा कणा सरळ, टाचीचा दाब पोटावरती. 2. परत कोपरे मागे, मान सरळ, पुढे झुकायचं आहे. 1. आता थांबायचंय 10 सेकंद. पाठीच्या स्नायूंना ताण देऊन 10 सेकंद थांबायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळवायचं आहे आणि आपल्याला या स्थितीमध्ये डाव्या बाजूला वळायचं आहे. 1. कोपरे मागे खेचायचे, डावीकडे वळायचे, पाठीला पीठ. परत सरळवायचं. 2. उजवीकडे वळायचं आहे. 1, 2. परत डाव्या बाजूला. 1, 2. उजवीकडे. 1, 2. परत डाव्या बाजूला. 1, 2. परत उजवीकडे. 1, 2. ठीक आहे. आता डाव्या बाजूला आपल्याला वाकायचं आहे. 1. हे वाकताना दोनही खांदे, छाती आणि खुब्याचा सांधा एका रेषेत पाहिजे. सरळायचे. 2. ठीक आहे. परत उजवीकडे. 1. छातीच्या पिंजऱ्याला मॅक्सिमम ताण द्यायचा आहे. परत 1. आता डावीकडे आपल्याला वाकायचं आहे. परत 1. उजव्या बाजूला ताण पडेल. या स्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, खोल श्वास घ्यायचा आहे. पोटाची हालचाल न करता छातीचा पिंजरा फुगवायचा आहे.
तुम्हाला कडेला ताण पडताना दिसेल. एक म्हटलं की श्वास घ्यायचा, दोन म्हटलं की सोडायचा. पहिला श्वास एक, याच स्थितीमध्ये श्वास घ्यायचा, दोन, छातीचा पिंजरा फुगवायचा आहे. परत एक, दोन, दुसरा श्वास, तिसरा श्वास एक, दोन, परत सरळवायचं आहे. आता उजव्या बाजूला एक, तर श्वास घ्यायचा आहे, एक, दोन, दुसरा श्वास एक, दोन, तिसरा श्वास एक, दोन, परत फिरवायचा आहे एक, आणि हात करायचे आहेत खाली, दोन. ठीक आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे घेतायचा आहे आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 30 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. उजवा पाय सेम. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढच्या दिशेने खेचायचे आहेत. हातांचे तळवे जमिनीला टेकलेले आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे. करूयात. एक, दोन, मॅक्सिमम रोटेशन, तीन, चार आणि 5. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आपल्याला आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि 5. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि 5. ठीक आहे. आता हळूवार बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला उजवा जो पाय आहे तो बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा पायाचा गुडघा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. ठीक आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे, पकडायचा आहे पूर्ण. डावा हात बाजूला, चेहरा समोर राहील. ठीक आहे. असं बसायचं नाहीये. तर चेहरा पूर्ण समोर ठेवायचा, दोन्ही खांदे एका रेषेत. आता डावा हात वरती करायचा आणि उजवीकडे झुकायचं आपल्याला. एक, हात कोपरामध्ये न वाकवता बोट सरळ राहतील. परत दोन, परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे. एक, डाव्या बाजूला ताण पडेल तुम्हाला. हात जेवढा तुम्ही खांद्यातून वर ओढाल तेवढा आपल्याला फायदा जास्त. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. पुन्हा एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. डावा पाय सरळ करायचा आहे.
उजवा पाय मध्ये घ्यायचा आहे. सेम करायचं आता डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. खांदे सरळ राहतील, असं करायचं नाही मी सांगितलं. सरळ श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचा. एक श्वास आतमध्ये हात वर कानाला लावायचा आहे आणि वरच्या दिशेने खेचायचा आहे. दोन श्वास बाहेर. परत एकदा एक. याला फार वागता येत नाही, त्यांनी फक्त हालचाल करायची हाताची. दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये पायाचं पाठीमागचं स्नायूला ताण जो आपल्याला गुडघ्याला फायदेशीर आहे. दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक शेवटचा हात वर खेचायचा आहे, ताण द्यायचा आहे, ताण वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. दोन श्वास बाहेर. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ उजवा, डावा पाय घ्यायचा आहे मध्ये. परत एकदा आपल्याला हेच उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि करायचं आहे थोडस वेगळ्या पद्धतीने. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. पाठीला इथे ताण पडेल आपल्याला, तर दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. हा पाय असा लूज ठेवायचा नाहीये, तर पंजा स्वतःकडे ओढलेला, दोन्ही हात कडेने वर. एक, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताची पंजे आकाशाकडे करायचे. कोपरे सरळ करा. कोपरे सरळ, खांद्यातून वर. पूर्ण पाठीला ताण पडला पाहिजे. चेहरा समोर. आता असंच आपल्याला उजवीकडे झुकायचंय, हात कोपरांमध्ये न वागता. आणि दोन्ही हातांनी आपल्याला पायाच्या पंजांना स्पर्श करायचा आहे. फक्त असं करायचं नाहीये, तर कोपरे सरळ राहतील आणि जेवढं तुम्हाला जमतं तेवढं करायचं. कोपरे गुडघ्यात कोपरांमध्ये वाकवायचे नाहीत. हाताचे कोपरे वाकवायचे नाहीत. पाय सरळ राहील. परत सरळायचे. दोन. परत हात वर, खांद्यातून वर खेचायचं आहे कानाच्या मागे. उजवीकडे झुकायचं आहे. एक. श्वासावरती करताना श्वास बाहेर सोडत उजवीकडे झुकायचा आहे. सरळ होताना श्वास घ्यायचा आहे. एक श्वास आतमध्ये. परत दोन श्वास बाहेर. पायाचं पंजा ओढायचं स्वतःकडे. परत एक श्वास आतमध्ये. हाताचे बोट सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. परत पाय करायचे सरळ. उजवा पाय मध्ये, डावा पाय बाहेर करायचा आहे. पूर्ण जमलं नाही तरी स्टेप्स व्यवस्थित करा. कोपरे सरळ, हात खांद्यातून वर खेचा, म्हणजे पाठीच्या स्नायूंना त्याचा ताण पडणार आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. परत डावा पाय बाहेर आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये दाखवलेला, दोन्ही हात बाजूला. श्वास आतमध्ये घेत हात वर. एक. दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. कोपरे सरळ, मान सरळ, पायाचं पंजा स्वतःकडे आणि आपल्याला कोपऱ्यात न वाकवता डावीकडे झुकायचं आहे. एक. हात कोपऱ्यातून सरळ राहतील. दोन. उलट हात खांद्यातून वर खेचायचे वाकल्यानंतर सुद्धा. परत एक. असे वर खेचण्याचा प्रयत्न. हात. दोन. परत एकदा. एक. दोन. हात सरळ करायचे आहेत. कडेने हात करायचे आहेत खाली. मान करायचे सरळ. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. भद्रासन करायचं आहे, म्हणजे दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे खाली खेचायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. पाठीचा कणा ताठ करायचा आहे. मान सरळ करायचे आहे आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. एक. मान वर आणि खांदे वर. गुडघे खाली खेचायचे आहेत. पुढे झुकायचंय. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. परत सरळायचं आहे. दोन.
परत एकदा पुढे 1 2 परत आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. पाठीला परत ताण पडेल, हाताचे पंजे आकाशाकडे, श्वास आतमध्ये घेत हात वर. 1 दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. 2 श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, हात खाली. हाताचे पंजे जमिनीकडे करायचे आहेत. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. परत उजवा पाय बाहेर करायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. थोडा बदल, पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा, कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. दोन्ही हात पुढे टेकवायचे, कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे आणि कपाळ टेकवायचं जमिनीला. 1 करूयात. पायाच्या पाठीमागे ताण पडेल तुम्हाला. परत सरळचे 2 असं वाकायचं नाहीये, पाठीचा कणा ताठ, उभ्यातून पुढे जायचं आपल्याला. ठीक आहे, पाठीचा कणा ताठ राहणं अपेक्षित आहे. करूयात परत एकदा. 1 पाठीचा कणा ताठ, मानवर पुढे नाही टेकलं तरी चालेल, फक्त पाठीचा कणा ताठ ठेवायचा. परत सरळ 2 पुन्हा एकदा. 1 पाठीचा कणा ताठ राहणं अपेक्षित आहे, टाच आपल्या पोटाला टेकली पाहिजे. परत सरळ 2 डावा पाय सरळ करायचा उजवा पाय मध्ये आणि हेच करायचं आपल्याला डावा पायाने. डावा पाय बाहेरच्या दिशेने, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. मान सरळ, पाठीचा कणा ताठ, वर्टिकल स्ट्रेचिंग. दोन्ही हात पुढे टेकवायचे आहेत आणि आपल्याला पुढे झुकायचा. 1 कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत सरळायचं आहे 2 परत एकदा. 1 मानवर, खांदेवर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. 2 परत एकदा. 1 2 ठीक आहे, दोन्ही पाय सरळ करायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. वज्रासनामध्ये बसायचा. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि सरळ. ठीक आहे, हात बाजूला करायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पायाचा पंजा जमिनीला टेकलेला, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. डावीकडे झुकायचं आहे, उजवा हात वरती करायचा आहे. करूयात. 1 डावीकडे झुकायचं आहे, उजवा हात वर, कानाला लागलेला, चेहरा समोर. असं नाही होऊ द्यायचं स्वतःला, सरळ. परत 1 परत एकदा. 2 दोनही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत पाहिजेत, त्रिकोणासनाप्रमाणे. पुढचा हात असा होऊ द्यायचा नाही. परत 1 परत एकदा. 2 परत सरळ. 1 आणि हात खाली. 2 पाय खाली करायचा आहे आणि आता उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने, मान सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उजवीकडे झुकायचं आहे आपल्याला. 1 कडेच्या स्नायूंना ताण, चेहरा समोर, खांदे छाती पाय एका रेषेत. 2
पाय जेवढा सरळ तेवढा ताण जास्त. परत एक अगोदरचे आसन जेवढे आपण परफेक्ट करू तेवढं आपल्याला हे आसन अजून चांगल्या पद्धतीने येतं. तो पाय सरळ, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. पुन्हा एक, पाय गुडघ्यामध्ये वाकत नाही, जो ताण पडतो तो व्यवस्थित पडणार आहे. दोन, आणि हात करायचे आहेत खाली, पाय खाली करायचे आहेत, टाचेवरती बसायचा, दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे. दोन्ही हातांचे जमिनीला टेकवायचे आहेत. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. आणि आपल्याला आता दोनही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचे आहेत. डावीकडून उजवीकडे 3 वेळा करूयात. 30 अंशांपर्यंत फक्त, 30 डिग्री. एक, खूप वर उचलायचे नाहीत. दोन, खाली, आणि 3. ठीक आहे. आता विरुद्ध दिशेने उजवीकडून डावीकडे एक, 30 अंशांपर्यंत पाय गोल फिरवताना दोन्ही पायांचे टाचापंजे जोडलेले राहतील. 2 आणि 3. पायामध्ये अंतर येऊ द्यायचं नाही, याकडे लक्ष द्यायचं. आता पाय गोल फिरवायचे आहेत 90 डिग्री पर्यंत. करूयात. 1, 2 आणि 3. विरुद्ध दिशेने 1, पोटाच्या स्नायूंवरती ताण येईल. 2 आणि 3. ठीक आहे. हळूवार सरळायचा, पायाचे पंजे स्वतःकडे, मान सरळ, आणि आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे वज्रासनामध्ये. आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात कडेने आपल्याला वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर, शशांक भुजंगासन करतो आहोत आपण. 2, श्वास बाहेर, हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. पोटाला जो ताण पडलाय तर तो रिलीफ करायचा आहे आणि आपल्याला भुजंगासन करायचं आहे. एक, श्वास आतमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण, तर खाली यायचं आहे. 2, परत भुजंगासन. एक, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर, परत हात वर. एक, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. ठीक आहे. हेच करायचं, थोडस फास्ट करायचं आपल्याला 2 वेळा. करूयात. 1, 2, श्वास बाहेर. 3, 4, परत 1, 2, 3, श्वास आतमध्ये. 4, परत 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, परत एकदा. 1, 2, 3, 4, पुन्हा 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. पंजांवरती यायचं आहे आणि सर्वांनी उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचा, उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. दोन्ही पायामध्ये अंतर, मान सरळ, नजर समोर, मान सरळ करायचे. पाठीचं कण आता डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, मान सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. डावीकडे झुकायचं आपल्याला. 1, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे आणि उजवा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे. 1, कोपरे सरळ आणि बोट सरळ ठेवायचे. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. हळूवार सरळ व्हायचं आहे. 1, श्वास आतमध्ये आणि सरळ, हात खाली. 2, डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे.
परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे. दोन, मान करायची खाली, हनुवटी खांद्याला टेकवायचे आणि आपल्याला डावा हात गोल फिरवायचा आहे. एक, बोट सरळ आणि कोपरे सरळ. दोन, तीन, मान खाली करायचे, उजव्या पायाकडे पाहायचंय. चार आणि पाच, विरुद्ध दिशेने. एक, पाय हातील दोनही. दोन, तीन, मांडीच्या स्नायूंचा आकुंचन. चार आणि पाच. ठीक आहे, व्यवहार सरवायचा आहे. एक, श्वास आतमध्ये, श्वास बाहेर. पाय सरळ करायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे. आता पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. ताडासन प्रकार करणार आहोत आपण. दोन्ही हात कडेनी वरती करायचे आहेत. एक, दोन्ही हातांचे बोट गुंफायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचं आहे. टाच वर करायचे. तुला करूयात. श्वास आतमध्ये घे, टाच वर. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. टाचेकडे लक्ष द्यायचं आहे. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. ताडासन वॉकिंग. हात वर, कानाच्या मागे. हात वर उचलल्यावर पुढे चालायचं आहे. दोन स्टेप. परत तसंच हात वर उचलून मागे चालायचं. करूयात. पहिलं हात वर. एक, आता पुढे चालायचं. दोन स्टेप. एक, दोन, तीन, चार. दोन, तीन, चार. तास खाली. फक्त हे करत असताना पाय गुडघ्यामध्ये वाकवायचं नाही पुढे जाताना. ठीक आहे, गुडघ्याकडे लक्ष द्यायचं आहे. पाय गुडघ्यात वाकवायचे नाही. तास वर करायचे आहे. एक, गुडघ्यात न वाकवता पुढे चार स्टेप टाकायचे आहेत. एक, दोन, तीन, चार. गुडघ्यामध्ये पाय न वाकवता परत मागे. एक, दोन, तीन, चार. तास खाली आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, दोन्ही हात बाजूला. बोटांना ताण. खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, खांद्यांना ताण पडला असेल त्यामुळे. तीन, चार, बोट सरळ, कोपरे सरळ. आणि पाच, विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात आता खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. पाय अंगठ्याच्या पुढे जाऊ द्यायचे नाहीत. पायाच्या अंगठ्याच्या पुढे जाऊ द्यायचे नाहीत. करूयात. एक, दोन. गुडघ्याकडे लक्ष. गुडघा पायाच्या अंगठ्याच्या पुढे जाऊ द्यायचा नाही. परत एकदा. एक, दोन. पुन्हा एकदा. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, मान सरळ, पाठीचं कानात हात. परत ताडासन करायचं आहे. ताडासन वॉकिंग. दोन्ही हात गुंफायचे एकमेकांमध्ये. हातांची बोट आकाशाकडे, कोपरे सरळ, मान सरळ, काच वरती. एक, पाय गुडघ्यात न वाकवता चालायचं. चार स्टेप. एक, गुडघ्यामध्ये न वाकवता. दोन, तीन, चार. परत मागे. एक, दोन, तीन, चार. मागे येताना पण पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत. परत एक, तास वर पुढे चालायचं. एक, दोन, तीन, चार. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. परत मागे जाताना सुद्धा. एक, दोन, तीन, चार. बॅलन्स करत आणि तास खाली आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, मान करायचे सरळ. दोन्ही हात मागे गुंफायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे. मान सरळ, पुढे झुकायचे. हात मागून वर खेचायचे आहेत. करूयात. एक, हात मागून वर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. खांद्यांना ताण द्यायचा आहे. जेवढं शक्य तेवढं करायचं आहे. मान खाली, पोट आतमध्ये खेचायचं आहे. पायाच्या पाठीमागे ताण. मांडीचं आकुंचन. पाय सरळ, पोटलीला ताण पडेल त्याकडे लक्ष. दोन. परत सरळ. परत एकदा सेम. पुढे. एक, मानवर, खांदेवर. सुरुवातीला पाठीचं कान सरळ आणि ताठ ठेवायचा प्रयत्न. त्याच्यानंतर हात वर, थोडस खाली.
हॅमस्ट्रिंग आणि काफ मसलला आपल्याला ताण द्यायचा आहे. पाय सरळ मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. असे लूज ठेवायचे नाहीत. परत फिरवायचं आणि हात करायचे आहेत बाजूला. ठीक आहे. मान सरळ, दोन्ही हात आता डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, कोपरे मागे करायचे. डावीकडे वळायचं आहे. एक, परत फिरवायचं दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला एक, दोन, उजवीकडे एक, दोन. आता डावीकडे वाकायचं आहे. एक, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत. दोन, फक्त कमरेच्या वरच्या भागाची हालचाल. एक, डावीकडे दोन, उजवीकडे एक, दोन. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, परत डावीकडे वळायचं. एक, फिरवायचं. दोन, उजवीकडे एक, दोन, वाकायचंय डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे एक, दोन, पाय गुडघ्यात वाकवायचं, खाली यायचं. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता डावा पाय पुढे करायचा आहे, उजवा पाय मागे. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे. एक, श्वास आतमध्ये, हात वर, मान सरळ, दंड कानाला, कोपरे सरळ, बोटांना ताण द्यायचा आणि पुढे झुकायचं आहे. एक, दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना स्पर्श करायचा आहे किंवा दोन्ही हात आपल्या पायाच्या बाजूला ठेवायचे आहेत. ज्यांना शक्य नाही त्यांनी दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं करायचं आहे. पाय सरळ राहील मात्र दोनही. परत वर यायचं. एक, श्वास आतमध्ये, परत पुढे. दोन, श्वास बाहेर, परत हात वर. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे ठेवून आपल्याला हेच करायचं आहे. परत दोन्ही हात कडेनीवरती. एक, श्वास आतमध्ये, पुढे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे, नजर गुडघ्याकडे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत हात वर. एक, श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. दोन, श्वास बाहेर, परत हात वरती. एक, श्वास आतमध्ये, पुढे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर, परत हात वर. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचा. मगाशी जे आपण हात मागे ठेवून केला तेच हात वरती ठेवून करायचं आपल्याला. दोन्ही हात कडेनीवर. एक, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे. डावीकडे वळायचं आहे. एक, सरळायचं. दोन, उजवीकडे. एक, दोन, डावीकडे वाकायचं आहे. एक, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, पाय गुडघ्यात वाकवायचा आणि मांडी करायची जमिनी समांतर, हात वरती ठेवून. कोपरे सरळ. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, परत डावीकडे. एक, सरळ. दोन, उजवीकडे. एक, दोन, परत डावीकडे वाकायचं आहे. एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, हात खांद्यातून वर, कानाच्या मागे, पाय गुडघ्यात वाकवायचे, मांडी जमीन समांतर. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, हात करायचे आहेत जरा कडेने, हात करायचे आहे खाली. सूर्यनमस्कार करूयात. दोन फक्त. दोन्ही हात
नमस्कार मुद्रेमध्ये मॅचच्या पुढे उभं राहायचं आहे. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 2, मागे झुकायचं आहे. पुढे 3, डावा पाय मागे. 4, मानवर. उजवा पाय मागे. 5, टाचा टेकवायचा आहे. शरीराचा त्रिकोण. परत गुडघ्याच्या त्याने होती. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावर. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. रिलॅक्स व्हायचं थोडं. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय त्या त्या स्नायूंना सैल करायचं आहे. लक्ष द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण शोल्डर ओपनिंग, चेस्ट ओपनिंगचे काही एक्सरसाइज आज घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे पूर्ण शरीराला फायदा होणार आहे. सूर्यनमस्कारात मधली जी सर्वतासनाची स्टेप आहे त्याच्यामध्ये पूर्ण शरीर आपल्याला त्रिकोणाकृती करता येणार आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य. वेगवेगळ्या आसनांचं कॉम्बिनेशन हे सुद्धा महत्वाचं असतं आपल्या शरीराला व्यायाम देण्यासाठी. कॉम्बिनेशन, स्टेप, सिक्वेन्स या सर्व गोष्टींना महत्व आहे. परत डाव्या कुशीवरून सर्वांनी वळायचं आहे आणि उठून बसायचं आहे. पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. तर डोळे बंद, लक्ष श्वासावर, नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. 1 मिनिटामध्ये 60 वेळा आपल्याला पोटाची हालचाल होईल असा प्रयत्न करूयात. कपालभाती.
ज्यांचं झालं त्यांनी थांबायचं आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. हो. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. त्यानंतर हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. हरिओम. परिस्थितीच्या कुणाच्या